नमस्कार मित्रांनो, आज आपण BA तृतीय वर्षातील 5व्या सत्रामध्ये आपल्याला जो भूगोलचा पेपर आहे, भारताचा भूगोल हा जो काही पेपर आहे, हा पेपर मागील काही तासापासून या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत। मित्रांनो, भारताचा भूगोल बघत असताना या ठिकाणी भारताच्या भूगोलाचे स्थान, विस्तार, त्याच्या प्रशासकीय असणारे विभाग, त्याचे शेजारी असणारे राष्ट्र, या सगळ्या बाबींचा विचार आपण मागील तासामध्ये केलेला आहे। त्यानंतर आपण भारताच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना भारताची प्राकृतिक रचना कशी आहे हे बघण्याचा प्रयत्न मागील तासापासून करतो। त्यामुळे मग आपण अगोदरच्या तासामध्ये उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश पण बघितला, त्याचबरोबर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश देखील आपण बघितला आणि या तासामध्ये आपण भारतीय पठारी प्रदेश बघण्याचा प्रयत्न करतो। भारतीय पठारी प्रदेश बघत असताना हा जो काही त्रिकोणीसारखा आकार आपल्याला दिसून येतो या ठिकाणी, या भारतीय उपखंडावर किंवा भारतीय द्वीपकल्पावर हा असणारा पठारी प्रदेश आहे, की साधारणतः या पठारी प्रदेशाचं क्षेत्रफळ हे 16 लाख चौरस किलोमीटर एवढं मोठं क्षेत्रफळ या पठारी प्रदेशानं व्यापलेलं आहे। मग अशा या मोठ्या पठारी प्रदेशाचा जर अभ्यास करायचा असेल तर आपण त्याच्या प्राकृतिक रचनेनुसार त्याचे दोन भाग या ठिकाणी केले आहेत। त्याचे दोन भाग करत असताना उत्तर भारतीय पठार आणि दुसरं म्हणजे दक्षिण भारतीय पठार। उत्तर भारतीय पठाराचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की त्याच्या पश्चिमेकडे अरवली पर्वतरांग आहे, पूर्वेकडे राजमहलच्या टेकड्या आहेत आणि दक्षिणेकडे विंध्य पर्वतरांग आणि मैकल डोंगररांग ही प्रामुख्याने या ठिकाणी त्याच्या दक्षिणेकडे यांच्या दरम्यान मैदानी प्रदेश, उत्तरेकडे मैदानी प्रदेश यांच्या दरम्यान हा जो काही पठारी प्रदेश आपल्याला दिसून येतो त्याला आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असे या ठिकाणी म्हटलेलं आहे। उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा जर आपण विचार केला तर आपल्याला या ठिकाणी मेवाडचे पठार, या ठिकाणी मालव्याचे पठार, या ठिकाणी बागेलखंडचे पठार, या ठिकाणी छोटा नागपूरचे पठार, अशा पद्धतीने वेगवेगळे पठार, हे वैशिष्ट्यपूर्ण असे पठार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। या उत्तर भारतीय पठारी प्रदेशावर काही नद्या या दक्षिणेकडे उगम पावतात आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे ते वाहत जाऊन यमुना आणि गंगा नदीला जाऊन मिळालेली आपल्याला दिसतात। त्यामध्ये प्रमुख म्हणजे चंबळ नदी, बेटवा, शोल, के यासारख्या ज्या काही नद्या आहेत या यमुना आणि गंगा नदीला जाऊन मिळालेल्या आपल्याला आढळतात। या उत्तर भारतीय पठारी प्रदेशातील सर्वात उंच ठिकाण जर आपण बघितलं तर या छोट्या नागपूरच्या पठारावर पारसनाथ नावाचं जे काही शिखर आहे, हे पारसनाथ नावाचं शिखर हे येथील सर्वात उंच असं ठिकाण आपल्याला या उत्तर भारतीय पठार प्रदेशामध्ये दिसून येते। अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण या पठारी प्रदेशाचा अभ्यास करतो त्यावेळेस मित्रांनो, उत्तर भारतीय पठाराच्या काही भागामध्ये या उत्तर भारतीय पठारी प्रदेशामध्ये आपल्याला काही वेगवेगळे पठार या ठिकाणी दिसून येतात। स्थानिक लेवलला वेगवेगळे पठार त्या ठिकाणी आपल्याला काही आढळतात। त्यामध्ये काही प्रमुख पठारांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये पहिला जो काही पठारी भाग आहे तो म्हणजे मेवाडचे पठार। मेवाडचे पठार आणि प्रामुख्याने आपण पाहतोय की मेवाडचे पठार हे मेवाड आणि मारवाडचे पठार हे प्रामुख्याने इतिहास काळामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले महाराणा प्रताप जर आपण नाव घेतलं या ठिकाणी आपल्याला महाराणा प्रताप आणि मेवाडचे पठार हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वपूर्ण या ठिकाणी दिसतात। आणि मग असे हे मेवाडचे पठार प्रामुख्याने राजस्थानातील हा जो काही
अरवली पर्वतरांग आहे, या अरवली पर्वतरांगेच्या पूर्व भागामध्ये, अरवली पर्वतरांगेच्या पूर्व भागामध्ये जो काही पठारी प्रदेश दिसून येतो याला आपण मेवाडचे पठार असं म्हटलेलं आहे. साधारणतः या मेवाडच्या पठाराची उंची समुद्र सपाटीपासून 250 ते 500 मीटर उंचीपर्यंतचा हा भाग आहे. म्हणजे या भागात जर उंचीचा आपण भाग उंची जर घेतली या पठाराची तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की जवळपास 250 ते 500 मीटर उंचीपर्यंतचा हा पठारी प्रदेश हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या पठारावर खास करून वाळूकाष्म, शेल आणि चुनखडीच्या गाळापासून बनलेले खडक हे प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. हा जर आपण मेवाडचा पठार जर बघितला तर प्रामुख्याने वाळूकाष्म, शेल आणि चुनखडीपासून तयार झाले, चुनखडीच्या गाळापासून तयार झालेली जे काही खडक आहे हे खडक या मेवाडच्या पठारावर आपल्याला आढळून येतात. मित्रहो, या मेवाडच्या पठारावर बाणस नावाची एक नदी या ठिकाणी वाहते. ही बाणस नावाची नदी या ठिकाणी आपल्याला वाहताना या ठिकाणी दिसते. या बाणस नदी ही वाहताना आपल्याला या ठिकाणी आढळते. या पठाराच्या पूर्व भागामध्ये पूर्वेला, या पठाराच्या पूर्वेला मध्य पठारी प्रदेश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ते मध्य पठारी प्रदेश आणि तो सपाट असलेला आपल्याला दिसतो. या मध्य पठारावर अधूनमधून वाळूकाष्मच्या गोलाकार टेकड्या देखील या ठिकाणी आढळतात. या पठाराच्या खचदरीतूनच, या पठाराच्या खचदरीतूनच चंबळ जी काही नदी आहे, जी चंबळ नदी ही या ठिकाणी वाहणारी ही चंबळ नदी, ही चंबळ नदी या ठिकाणी आपल्याला वाहताना आढळते. तर मित्रांनो, चंबळ नदीच्या खालच्या खोऱ्यामध्ये विदीर्ण आणि उंच सखल दऱ्या खोऱ्यांचा प्रदेश आपल्याला दिसून येतो आणि याच कारणाने या चंबळ खोऱ्याच्या भागामध्ये आपल्याला अगोदरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लुटमारीच्या घटना त्या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत. आणि आपण पाहतोय की मग ती प्रसिद्ध डाकू जे काही आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसिद्ध डाकू हे या चंबळच्या खोऱ्यामध्येच आपल्याला लपलेले आढळलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर जिला चंबळची राणी असं म्हटलं जायचं ज्या डाकूला, ती देखील याच भागामध्ये वास्तव्यास असलेली आपल्याला दिसते. कारण हा दऱ्याखोऱ्यांचा उंच सकल टेकड्यांचा भाग आहे आणि अतिशय विदीर्ण अशा प्रकारचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी सहजतेनं लपता येतं आणि म्हणूनच हा दुर्गम असा प्रदेश या ठिकाणी बनलेला आपल्याला दिसून येतो की जो मेवाडच्या पठारावर आपल्याला आढळतो. त्यानंतर मित्र दुसरं जे काही पठारी प्रदेश या ठिकाणी आपल्याला दिसतो तो म्हणजे बुंदेलखंडचे पठार. बुंदेलखंडचे पठार यमुना नदीपासून दक्षिणेस विंध्य पर्वतीय कड्यापर्यंतच्या भागास, यमुना नदीपासून दक्षिणेस विंध्य पर्वताच्या कड्यापर्यंतच्या भागास बुंदेलखंडचे पठार असे म्हणतात. या पठाराच्या उत्तर ईशान्येकडून या पठाराचा उतार हा ईशान्येकडे असून ते नीच या रूपांतरित खडकाने बनलेले आहे. या पठाराच्या दक्षिण भागात
ग्रेनाइट आणि वालुकाश्म च्या लहान लहान टेकड्या आपल्याला या ठिकाणी आढळून येतात। याही भागामध्ये साधारणतः आपण जर बघितलं तर या मेवाड पठारानंतर जो काही भाग या ठिकाणी सुरू होतो तो म्हणजे बुंदेलखंडचं असणारं पठार। हे बुंदेलखंडचं असणारं जे काही पठार आहे या विंध्य पर्वतापर्यंत याला आपण बुंदेलखंडचे पठार असं। या यमुना नदी ही जी काही यमुना नदी आहे या यमुना नदीच्या दक्षिण भागापासून तर या विंध्य पर्वतापर्यंतचा असणारा भाग, या दक्षिण भागापासून तर या विंध्य पर्यंतचा असणारा भाग हा या बुंदेलखंडचे पठार असं याला या ठिकाणी म्हटलं जातं। या बुंदेलखंडच्या पठाराचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हे या पठाराचा उतार हा ईशान्येकडे आहे। साधारणतः आपल्याला या भागाकडे उतार असलेला आपल्याला दिसतात। नद्या देखील याच भागाकडे जे काही छोट्या छोट्या नद्या आहेत या बुंदेलखंडच्या पठारावर वाहणाऱ्या त्या देखील याच भागाकडे वाहताना आपल्याला आढळतात। या बुंदेलखंडच्या पठारावर नीच नावाचा जो काही रूपांतरित खडक आहे या रूपांतरित खडकापासून हे बुंदेलखंडचं पठार बनलेलं आपल्याला दिसतं। तसंच या पठारावर ग्रेनाइटच्या आणि वालुकाश्म च्या काही लहान लहान टेकड्या देखील आपल्याला आढळून आलेल्या दिसून येतात। तर अशा पद्धतीनं हे बुंदेलखंडचं असणारं पठार आहे। त्यानंतर जे काही तिसरं जे काही पठार आहे या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये ते आहे माळवा पठार। माळवा पठार बुंदेलखंड पठाराच्या नैऋत्येला माळवा पठार पसरलेला आहे। हे जे काही बुंदेलखंडचं पठार आहे या ठिकाणी या बुंदेलखंडच्या पठाराच्या नैऋत्य बाजूला या ठिकाणी माळवा पठार हे पसरलेला आहे। हे जे काही पठार आहे हा माळवा पठाराचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। या बुंदेलखंड पठाराच्या या नैऋत्य बाजूमध्ये हा माळवा पठाराचा भाग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। माळवा पठार आपल्याला दिसतो। माळवा पठार लाव्हा रसापासून बनलेला माळवा पठार हे जे काही आहे हे लाव्हा रस ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडल्यानंतर जो काही लाव्हा रस बाहेर पडतो या लाव्हा रसापासून हे माळवा पठार या ठिकाणी तयार झालेला आहे। म्हणून या माळवा पठारावर रेगूर प्रकारची मृदा की जी खास करून काळी रेगूर मृदा ज्याला आपण म्हणतो की जी लाव्हा रसाच्या अग्निजन्य खडकापासून लाव्हा रस जो काही असतो तो लाव्हा रसापासून अशा प्रकारची काळी रेगूर मृदा या ठिकाणी बनते आणि ही काळी रेगूर मृदा ही प्रामुख्याने या पठारावर आपल्याला दिसून येते। या माळवा पठाराची उंची सर्वसाधारण उंची जर आपण बघितली तर 500 ते 600 मीटर उंच समुद्र सपाटीपासून हे पठार उंच असलेलं आपल्याला दिसतं। या पठारावरून चंबळ, बेटवा आणि पार्वती या नद्या वाहतात। या पठारावरून मग आपण या माळवा पठार जर बघितलं आपल्याला असं दिसतंय की ही चंबळ प्रकारची जी काही नदी आहे ही चंबळ किंवा त्यानंतर पार्वती किंवा बेटवा या ज्या काही नद्या आहेत या माळवा पठारावर देखील आपल्याला वाहताना आढळतात। तर मित्रहो अशा पद्धतीने उत्तर भारतीय पठारी प्रदेशाचा जो काही आपण अभ्यास करतोय हा उत्तर भारतीय पठारी प्रदेशाचा अभ्यास करत असताना आजच्या तासामध्ये आपण या उत्तर भारतीय पठारी प्रदेशाचा अभ्यास करत असताना मेवाडचे पठार, बुंदेलखंडचे पठार आणि माळवा पठार अशा या 3 पठाराचा विचार हा प्रामुख्याने आजच्या तासामध्ये केला आहे। तिन्ही पठाराची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत। आपण जर बघितलं तर मेवाडचं पठार हे वालुकाश्म, शेल आणि चुनखडीच्या गाळापासून तयार झालेल्या खडकापासून बनलेलं आहे। तर बुंदेलखंडचं पठार हे रूपांतरित खडक नीज नावाचा रूपांतरित खडक आहे त्यापासून आणि ग्रेनाइट आणि वालुकाश्म खडकापासून बनलेलं आहे। तर
हे जे काही माळवा पठार आहे हे माळवा पठार लावारसापासून जे काही खडक तयार होतो अग्निजन्य प्रकारचा त्यापासून खास करून बनलेला आपल्याला दिसतं आणि त्यापासून तयार झालेली मृदा जी काळी रेवळ मृदा ही या माळवा पठारावर आपल्याला दिसून येते. तर मित्रहो, आजच्या तासामध्ये उत्तर भारतीय मैदानी पठारापैकी या 3 पठारांचा अभ्यास आपण आजच्या तासाला केलेला आहे. धन्यवाद.